नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे बघणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे आणि तसेच ह्या दुधापासून बनवलेलं दही, लोणी, तूप, श्रीखंड, खवा इत्यादी अनेक प्रकार आपण नित्यनेमाने सेवन करत असतो. अशा या दुधाला किती प्रमाणात, कोणत्या वेळेला सेवन करायला हवं याविषयी आपण अन्य माझ्या YouTube लेक्चरमध्ये बघितले आहेच. साधारणतः शक्यतो रात्री दूध घेऊ नये. ते प्रत्येक प्रकृतीसाठी योग्य नसते. जर दूध खात्रीचे असेल तर ते बहुतांशतः प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीला सकाळी नाश्त्यात घेणं आरोग्यदायक असते. परंतु या दुधासोबत आपण काय सेवन करीत आहोत त्याच्यावर सर्व काही अवलंबून असते. दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन आपण टाळायला हवे याविषयी आज आपण बघणार आहोत. दुधासोबत कोणत्याही प्रकारचे आंबट फळ सेवन करणे टाळावे. दुधासोबत किंवा दूध पचण्याच्या अगोदर आंबट फळांचे सेवन किंवा आंबट फळ अगोदर सेवन केलेले असतील आणि ते पचण्याच्या अगोदर दूध सेवन करणं टाळावं. असे केल्यास विविध प्रकारच्या पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. सोबत अनेक प्रकारचे त्वचा विकार देखील होऊ शकतात. आयुर्वेदानुसार हे विरुद्ध अन्न आहे. दुधासोबत क्षारयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे, जसे यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असणारे पदार्थ, उदाहरणार्थ खारी, खारे बिस्किट इत्यादी, तसेच बेकरीचे पदार्थ ज्यात सोडा आहे हे टाळावं. तसेच क्षारयुक्त पदार्थांमध्ये तिखट पदार्थांचा देखील समावेश होतो. म्हणून मसालेदार तिखट पदार्थांसोबत दुधासोबत ते घेऊ नयेत. दूध आणि गूळ हे देखील विरुद्ध अन्न आहे. आयुर्वेदाला हे मान्य नाही, परंतु कित्येक लोक आयुर्वेदाचा उल्लेख करून अशा गोष्टींचं सेवन करत असतात. हे देखील एक प्रकारचे विरुद्ध अन्न आहे. दूध आणि मासे हे देखील एकत्र सेवन करणं विष स्वरूप असल्याने ते टाळावे. यामुळे त्वचा विकार, अन्य गंभीर आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून दूध आणि दुधासोबत किंवा दूध पचण्याच्या अगोदर माशांच्या रेसिपी सेवन करू नये. अशा प्रकारे दुधासोबत किंवा असे पदार्थ जे की दुधासोबत चालत नाहीत ते पचण्याच्या अगोदर दूध घेणं किंवा दूध पचण्याच्या अगोदर ते पदार्थ घेणं म्हणजेच आपले आरोग्य बिघडून घेणं होय. साधारणतः आयुर्वेदानुसार असे सेवन करणे म्हणजेच पुढील आजारांना आमंत्रण देणे होय. जसे नेत्रविकार, त्वचा विकार, पोटांचे विकार, जसे पोटात सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणं, पोट भरल्यासारखं वाटणं, पोटात आवाज होणं, अम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी, थोडे जरी अन्न सेवन केले तरी लगेच शौचास जावं लागणं, ताप, नाकातून सतत पाणी गळणं, रक्त कमी असणं, नेहमी गळ्यात काहीतरी असल्याची जाणीव होत राहणं, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणं इत्यादी विकार होऊ शकतात. नमस्कार.